लिहिताना सुरुवात करत आहे, लक्ष असावं. और तुझा भरोसा माझा भरोसा मग जग घे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर मुकी नाम गौतमाचे उटी गोड साखर. सोडून दे रे तलाच्या तू लालसा मग जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. अरे मिळेल पैसा मिळवाल पैसा, मिळेल पैसा मिळवाल पैसा, मिळेल जगी सार काही पण मिळणार नाही ममता त्या आईची आणि बापाची, त्या आईची आणि बापाची. कारण माणसाजवळ पैसा असला की सर्व काही दुनियेच्या बाजारात मिळतं, पण एकदा का आई वडिलांचं छायाचित्र शिरावर हरपलं की ते पुन्हा या दुनियेत आपल्याला कधीच अनुभवायला मिळत नाही. म्हणून म्हणायचं काय, अरे विसरू नको आई बापाला. मिळणार लागी पुन्हा बापाची माया, नाही पुन्हा बापाची माया, येणार नाही पुन्हा बापाची माया, येणार नाही पुन्हा बापाची माया. विसरून कोणी आई बापाला चिजविल त्यांनी काया, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली चुकाची छाया. वेड्या हे वेड्या मिळणार लागी पुन्हा बापाची माया, येणार नाही पुन्हा बापाची माया, येणार नाही पुन्हा बापाची माया. वेडी माया वेडी माया, वेडी माया वेडी माया, वेडी माया वेडी माया. तुला मिळेल बंगला भाडी, शेतीवाडी मोटर गाडी, मोटर गाडी, शेतीवाडी मोटर गाडी. आई बाप मिळणार लागी, आई बाप मिळणार लागी, ही जाण राहू दे थोडी, जाण राहू दे थोडी, ही जाण राहू दे थोडी. अरे म्हातार पडी काय बाबा तुझ भीक मागाया, काय जिजवून तुझ्या शिरावर धरली चुकाची छाया. वेड्या हे वेड्या मिळेल लागी पुन्हा बापाची माया, येणार नाही पुन्हा बापाची माया, येणार नाही पुन्हा बापाची माया, येणार नाही पुन्हा बापाची माया. वेडी माया वेडी माया, वेडी माया वेडी माया, वेडी माया वेडी माया, वेडी माया वेडी माया.
की जेव्हा माणसाची सुखाची घडी असते तेव्हा अख्खी दुनिया त्याच्या कडेने फिरत असते, अवती भोवती चोहीकडे. परंतु जेव्हा दुःखाचा काळ असतो माणसाचा तेव्हा त्याच्या पाठीशी फक्त त्याचे आई वडील उभे असतात, बाकी कोणी नसतं. म्हणून हे सर्व काय आहे? नाते गोते मित्र परिवार हे सर्व काय मोह आणि मायेचा बाजार आहे, बाकी काय नाही. आपल्यावर खरं प्रेम फक्त आपले आई वडीलच करू शकतात, याच्या पलीकडे कोणी करू शकत नाही. म्हणून कवी सुद्धा म्हणतात काय, तुला मिळेल माहित पोरा गणगोत्र मित्र परिवार, गणगोत्र मित्र परिवार, स्वरथाने गुरपटलेला, स्वरथाने गुरपटलेला हा मायेचा बाजार, बाजार, मायेचा बाजार, मायेचा बाजार. अरे जीवनामधली हवा संधी नको घालवाया, काय आज जुळून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया वेड्या. हे वेड्या मिळणार लागी पुन्हा बापाची माया, मिळणार नाही पुन्हा बापाची माया, मिळणार नाही पुन्हा बापाची माया, मिळणार नाही पुन्हा बापाची माया. आई बाप जिवंत असतात तुला केली सेवा, सेवा तू नाही केली सेवा. कारण का मी असं काही ठिकाणी पाहिलेलं आहे की जिवंतपणी आई वडिलांना खाऊ पिऊ देत नाहीत आणि मेल्याच्या नंतर सर्व काही सुपामध्ये भरतात आणि मशानभूमीकडे घेऊन जातात. माझ्या आईला हे आवडायचं, माझ्या बापाला ते आवडायचं, सर्व त्यांच्या आवडीचे पदार्थ भरतात आणि त्या कावळ्यांना घेऊन दाखवतात. तिथं बघा असंख्य कावळे असतात मशानभूमीमध्ये आणि ते सर्वजण येऊन त्याला टोचा मारतात, परंतु कळत नाही त्यातली आई कोणची आणि बाप कोणचा. म्हणून हे सर्व काय आहे? नश्वर जग आहे. जे काय आहे सेवा करायची ती जिवंतपणेच माणसाची करावी, मेल्यानंतर नैवेद्य दाखवून उपयोग नाही. म्हणून आई बाप जिवंत असतात तुला केली सेवा, सेवा तू नाही केली सेवा, तू नाही केली सेवा. मग मेल्यावर कशाला, मग मेल्यावर कशाला म्हणतोस देवा देवा, देवा देवा म्हणतोस देवा देवा, म्हणतोस देवा देवा. अरे बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशील नंतर तू जेवाया, काय आज जुळून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया वेड्या. हे वेड्या मिळणार लागी पुन्हा